नमस्कार, MBP स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे हर्षदा आणि आपण पाहत आहात MBP स्टार न्यूज। आज इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मी मनापासून सर्वप्रथम अभिनंदन करते। आपल्या बीड जिल्ह्यामध्ये यंदा 103 केंद्र होती परीक्षेची, त्याच्यामधनं 45,247 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि त्यातले 40,007 इतके विद्यार्थी जे आहेत तर ते उत्तीर्ण झालेले आहेत। विभागाचा जर विचार केला तर विभागाच्या निकालाच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर जिल्हा पहिला तर बीड जिल्हा जो आहे तर तो विभागामध्ये द्वितीय क्रमांकावर आलेला आहे। निकालाच्या दृष्टीने आपण हे नक्कीच म्हणू शकतो, कारण की प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक मुलावर आमची किंवा विद्यार्थ्यावर आमची नजर होती, प्रत्येक शिक्षकावर आमची नजर होती, कारण आम्हाला आमच्या वॉर रूममध्ये जवळपास 1500 वर्गखोल्या आम्ही जोडलेल्या होत्या आणि त्या 1500 वर्गखोल्यांमधनं जेवढेही मुलं परीक्षा देत आहेत ते सगळे आम्हाला आमच्या टीमला दिसू शकत होते। कोणी अगदी मागे वळून पाहिलं तरी ते आम्हाला दिसत होतं आणि प्रत्येक परीक्षा केंद्रावर आम्ही आमचा एक टेक्नोसॅव्ही टीचर प्राथमिकचे दिलेले होते की जेणेकरून जे काही ही झूम मीटिंगची नवीन कल्पना आहे तर ती राबवण्यामध्ये शिक्षकांना किंवा पर्यवेक्षकांना अडचण येऊ नये। त्यामुळे तिथे काहीही झालं, कोणी मोबाईलशी छेडछाड करायचा प्रयत्न केला, अँगल चुकवण्याचा प्रयत्न केला कोणी, तर ते लोक तसं करू शकत नव्हते। आपल्या टेक्नोसॅव्ही टीचर जे तिथे उपलब्ध होते तर ते तातडीने त्याची दुरुस्ती करत होते। त्याच्यामुळे पूर्ण परीक्षेवर आम्हाला नियंत्रण ठेवणं हे खूप सोपं गेलं आणि आपण कॅमेऱ्याच्या नजरेत आहोत याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला होती। त्याच्यामुळे कॉपी करण्याचं धाडस हे फार कमी जणांनी दाखवलेलं आहे आणि ज्यांनी ते केलं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। यानंतर विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल? सर, माझं विद्यार्थ्यांना एवढंच आवाहन असेल, जी मुलं उत्तीर्ण झालेली आहेत, चांगल्या मार्काने पास झालेली आहे तर त्यांनी अजून मेहनत करावी, यश त्यांचंच आहे। आणि ज्या मुलांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालेलं नाही आहे त्यांनीसुद्धा खचून जाऊ नये, कारण की 12वीची परीक्षा हे काही अंतिम परीक्षा नाही आहे, ते आयुष्याचं अंतिम ध्येय नाही आहे। आपण पुन्हा जोमाने प्रयत्न करावा। आपल्याला सलगच्या 3 संधी ह्या पुन्हा उपलब्ध असतात परीक्षा देण्यासाठी आणि आपल्या गुणवत्ता सुधारण्यासाठी, तर आपण त्या संधीचा लाभ घ्यावा आणि पुन्हा आपल्या मनाप्रमाणे आपल्या मनासारखी टक्केवारी जी आहे तर ती तुम्ही आत्मविश्वासाने मिळवा, खचून जाऊ नका, एवढंच मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना आवाहन करेन।